चिमटा. अरे वा, सिद्धिराज आणि आनंदींनी खरंच खूप छान प्लॅनिंग केलंय. नीलांबरी बहिणींनी पण माझा मूड घालवायचं चांगलंच प्लॅनिंग केलेलं दिसतंय. का वागतात अशा नीलांबरी बहिणी? नाही, पण काहीही झालं तरी मी त्यांच्यामुळे माझा मूड अजिबात घालवून घेणार नाही. मी अजिबात चिडणार नाही आणि वाईटही वाटून घेणार नाहीये. सिद्धिराज आणि आनंदी माझ्यासाठी इतकं काय काय करतात, माझ्यामुळे त्यांना त्रास अजिबात नाही होऊ देणार मी. भावनाई, मी आलो. भावनाई, बसा. किती वेळ मिळालं का गिफ्ट? हो, मिळालं ना. आणि पण मला त्याचं रॅपरच इतकं आवडलं ना की मी त्या रॅपर कडेच बघत बसले होते एवढा वेळ. नाही, आता गिफ्ट ओपन कर ना. उघडू? वाव, किती सुंदर गिफ्ट आहे. भावना, तुला खरंच आवडलं नाही गिफ्ट? हो, खूप आवडलं. हे बघ आनंदी, आपण एक काम करूया. आपण तुला आणि आपल्या बाळाला सेम सेम आणूयात क्लिप. म्हणजे ना आपण तिघी पण मस्त प्रिन्सेस दिसणार. नाही आई, मला बेबी गर्ल नकोय, मला बेबी बॉय हवाय. एकदम रफ आणि टफ, आणि ते पण सुपरमॅन आणि स्पायडरमॅन सारखा. बरं बाई, बॉय तर बॉय. बरं भावना, तिने पुढचा क्लू सांगितलाय बरं का? कधी? आता आठव बरं मी काय म्हणाले. हा, तू म्हणालीस की मला बेबी बॉय हवाय, सुपरमॅन स्पायडरमॅन सारखा रफ आणि टफ. हा, मला कळलं. म्हणजे सुपरमॅन स्पायडरमॅन आनंदीच्या खेळण्यात आहे पुढचा क्लू. बरोबर. मला कळलं. मी चालले शोधायला. बाबा, बाबा, चल आपण पण जाऊ. वेडीस का तू? आपण ठरलं होतं ना, आईला पुढचा क्लू मिळाला की आपण लपायचं. अरे हो, मी तर केले. चल. ही भावना अजूनही इतकी आनंदात कशी? हिला काय मी ठेवलेल्या गोष्टी सापडल्या नाहीत की काय? मस्त मजेत खेळतात सगळे. यांच्यावर काहीच फरक का नाही पडत? आणि या सिद्धूला तर कारणच हवं असतं भावनाच्या मागे मागे करायला. आमचंच नशीब फुटकं. माझ्या नवऱ्याला तर यातलं कधीच काहीच सुचणार नाही. आमच्या नशिबी नुसतं रांदा बाडा उष्टी काढा. सिद्धू बाबा, मला कसं तरी होतंय. काय झालं? एसी चालू आहे ना मला. पण किती बंद बंद वाटतंय सगळं, आणि गाडी पण चालत नाहीये म्हणून. अच्छा, बरं थांब, मी काम करतो. मी खिडकी ओढतो, मग तुला बरं वाटतं. ठीक आहे, डास असते. आता बरं वाटतंय? खूप छान वाटतंय आता. मला कळत भावना कुठे इतका वेळ होती. तिला अजून क्ल्यू सापडला नसेल. असं कसं शक्य आहे? अंगठीच्या बॉक्स मध्ये मी तिकडेच ठेवला होता. क्लू तर नक्कीच सापडला असणार तिला. ती कुठे अडकली असेल का? पुण्या, आपण किचन मधून बाहेर येत होतो ना, तेव्हा मला असं काहीतरी जाणवलं की कोणीतरी तिकडे होतं. अरे, दरवाजा का नाही उघडत आहे? कोण आहे बाहेर? दरवाजा उघडा. सिद्धिराज, आनंदी. असं काय? सिद्धिराज, आनंदी. फॅन पण नाही लागत आहे. सिद्धिराज, सिद्धिराज,
दरवाजा उघडा. सिद्धिराज, सिद्धिराज. लंबोरी बहिणी नक्कीच लंबोरी बहिणीने काहीतरी केला असेल. चल गुंड्या, आपण ताबडतोब जाऊन भावना इथे शोधूया. हॅलो, कळलं का? कुठल्या हॉटेलमध्ये बुकिंग केलं सिद्धूने? मॅडम, सिद्धू सरांनी ना 7 स्टार हॉटेलची बुकिंग केली होती. केलं होतं म्हणजे? ते त्यांनी कॅन्सल केली. कॅन्सल पण केलं? पण का? आता काय झालं, त्यांनी असं हॉटेलला कळवले की सेलिब्रेशन प्लॅनमध्ये चेंज झालाय आणि ते सिद्धू सरांची मिसेस त्यांना महागडे अशा हॉटेलमध्ये सेलिब्रेशन करायचं नाहीये, त्यामुळे त्यांनी काहीतरी प्लॅनमध्ये चेंज केलंय हो. गप जायचं ना त्या हॉटेलात. या भावनांना सारखे भिकेचे डोळे लागतात. या बाईच्या हातात सोन्याचा वाडगा जरी दिला ना तरी ही भिकारी ती भिकारीच राहणार. त्यांचा दुसरा प्लॅन काय ते तरी कळलंय का? नाही नाही, काय कळालं नाही. मग मग अशी अर्धवट माहिती द्यायला कशाला फोन केला आहे? कामाचे पूर्ण पैसे घेता ना तुम्ही? ठेवा फोन. नक्की काय प्लॅन असेल या सिद्धू भावनाचा? एवढे पैसे खर्च केले तरी काही नीट कळलं नाही. काय वाटेल ते करून यांचा प्लॅन काढून घ्यायलाच हवा.